श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहणे. आमचे व्हिडिओ पाहत राहा. आज आहे होळी आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी आहे म्हटल्यानंतर पुरणपोळीचा बेत तर व्हायलाच हवा आणि माझ्या मिस्टरांना आणि समजता जाम पुरणपोळी आवडते, त्यामुळे आज मी पुरणपोळी बनवणार आहे. आता वाजलेले आहेत 10 आणि आत्ताच मी तयारीला लागले, कारण समजला स्कूलला वगैरे जायला लागतं आणि संध्याकाळी मग हे दुपारी दोघं झोपले ना की तेव्हा पुरणपोळी बनवते. संध्याकाळी मग नंतर ते 11-12 वाजता झोपतात, त्यामुळे मी आता डाळ लावले कुकरला, म्हणजे तोपर्यंत स्कूलला जाईपर्यंत थोडं बनवून घेते म्हणून. नंतर मग होत नाही बनवायचं. मुलं असली की मग ते कधी झोपतात कधी झोपत नाहीत. स्वामी माहिती आहे ना तुम्हाला कसं लुडबुड करतो. तिकडे ठेवली मी डाळ आता लावण्यासाठी. इकडे बटाटे घेतलेत आणि इकडे राईस लावायचा आहे, ते नंतर लावणार मी स्कूलवरून आल्यानंतर, लवकर नको म्हणून मी डाळ लावून ठेवते आणि पुरण करून ठेवते. स्वामी पण झोपला आहे. छान अशी पूजा वगैरे माझी आवरली आत्ताच. छान वाटते पूजा केल्यानंतर. आणि इकडे स्वामीसोबतचा फोटो आहे. इकडे दिवा लावला नाही आहे, तिकडेच पहिल्या इथं लावायची दिवा, पण आता नाही लावत, तिकडेच लावते त्या मंदिरमध्ये. आणि हा बघा माझा छकुला, जो उठला नाही, एकदा उठलेला 8 वाजता तो, आणि परत झोपला. झोक्यात झोपवलं त्याला. रात्री झोपला 12 वाजता. थोडी सर्दी खोकला होणार असं वाटते, कारण खोकतोय सारखा. कामं आवरलीच, फक्त झाडून पोछा करायचा आहे. बेडरूम पण आवरलं. इकडे झाड पोछा करायचं बाकी. आणि तुम्हाला दाखवते मी झाडं लावलेत काल. कपडे सुकत घातले आत्ताच. टेरेसवरून काल मिस्टर सुट्टी होती म्हटलं, सगळं केलं, इकडे लावलं. जे प्लाऊड होते ना फर्निचरचे शिल्लक, ते सगळे ते लावले. झाडं लावली खूप साऱ्या, अजून 7-8 कुंड्या तर वरती टेरेसवरती आहेत. त्या खालती आणणार नाही, कारण जागा होत नाही. तिकडे ॲलोवेरा आहे आणि तो पुदिना आहे. पुदिना सुकला आहे. तुळस आहे. आणि हे कुठलं झाड आहे आठवत नाही मला, त्याला निळ्या कलरचे फुलं येतात. आणि इकडे आता मी टाकलं कोथिंबीर. स्वामी उठल्याशिवाय मला काही कामं नाही, कारण त्या उठल्यानंतर आंघोळ घालायची आहे, त्याला भरवायचं आहे आणि त्यानंतर मग स्कूलला जायचं आहे. तोपर्यंत म्हटलंच टाईम आहे, आता स्वामींचा जप करते. आज आहे सोमवार, जरा जप करूया आता स्वामींचा. हा बघा, स्वामी उठल्या, आंघोळ घातली त्याला आणि दादाचा कॅमेरा घेऊन बसले. माझा फोटो काढते आणि कॅमेरा फेकला. कुठं फेकलास? दादा ओरडणार ना तुला. फोटो काढ माझा, माझा फोटो काढ. असं मस्ती करतो. किती द्यायचं टॉयज यांना घेऊन, मग खराब करतात फेक वेगून. असं नाही फेकायचं. चल या, पापा खायचं तुला. खोकला लागला त्याला. चल तू कॅमेरा घे, पापा देऊ. चल तुला पापा देते, घे. म्हणता मला परत फेकणार. मला मस्त याला खूप आवडतं. आता मी चालले समजला आणण्यासाठी स्कूलला. स्वामीला दिलं शेजारच्या काकींकडे. काकी बोलले की मी आज घेतो स्वामीला म्हणून. आणि त्याला ऊन पण आहे खूप आहे, आणि त्याला सर्दी थोडी खोकला झाला आहे, तर राहू त्यांच्याकडेच. आणि चालले आता. त्याला घेतलं स्कूलवरून आता, आणि त्याला कलर लावला. कलर दाखव ना गं. जाम खुश आहे. आता त्याला बोलवून पाहिजे उद्यासाठी म्हणून बोलवून घेणार आहे आता माझ्याकडून, पण माहीत नाही 1 तासापर्यंत जाऊन घरी संपणार नाही. आपलं धावं त्याला आता पिचकारी हवे. 8 दिवस झाले घेतलेली आहे, ती नको झाली. आता दुसऱ्या पाहून नवीन त्या हव्यात, आणि बलून हव्यात त्याला. आता जायच्या अगोदर शॉपिंग चालू स्टार्ट. ओके ते घे. समजलं आमचं एक पिचकारी पसंत पडत नाही आहे, जी त्याला पडते ती मला पडत नाही आहे. ती तू आहे ना परवा ना, ही वाली घेऊन गेलं आहे ती आहे. स्वामी बघू इकडे. स्वामी बघू स्वामी दाखव ना मला. होली है स्वामी, होली है. स्वामी म्हणला तू. बस कपड्या पडला ना, मला काय करतोस मग सांगणार सगळं बस माझा. हॅपी होली. नाही जास्त नाही घ्यायचं, थोडंच घ्यायचं. हॅपी होली
त्यात कोण आहे डॅपी ओली मला थोडंसं हां बस बस थोडं नाही काय थोडंसं व्हायचं बस ना हॅपी होली आम्हाला कलर लावला आपण फ्रेश होऊन कपडे घालून रेडी आहे स्वामी बघा तिकडे स्वामीला तर खूपच आवडतं होळी खेळायला गॅलरीमध्ये सगळा कलर करून टाकला आहे काय आणि केवढे भरून भरून ठेवलं थैलीत मी पण आता फ्रेश होते कलर सगळं काढते वगैरे करते जरा अजून जेवण बनवायचे पुरणपोळी बनवायची बाकी आहे अजून भाजीने पुरणपोळी बनवायची अजून ओ ओ ओ ओ फ्रेश वगैरे झाले आणि पुरणपोळी बनवण्यासाठी घेतले आज दिवसभर दोन्ही मुलांना खूप दमवले म्हणजे समजते तरी दिवसभर खाली आहे आणि सारखं घरातून पाणी नेतो खालती असं घर घाण करून ठेवले गॅलरी घाण केली आणि आज आम्ही खूप एन्जॉय केली खूप होळी खेळलं होळी उद्या आहे पण आम्ही आजच खेळली कारण मुलं ऐकत नव्हती समजत नाही खेळायची होती होळी त्यानेच कलर आणलेले लावले त्यामुळे खूप एन्जॉय आली पुरणपोळी काही मला जास्त बनवायची नव्हती 4 ते 5-6 बनवायच्या होत्या बस आणि मस्त छान अशा पुरणपोळी होत्या आणि छान फुलली होती पुरणपोळी फुलली की खूप छान वाटते आणि स्मेल पण खूप छान सुटला होता कारण तूप आणि मस्त गूळ मस्त स्मेल सुटली होती त्यानंतर देवांना नैवेद्य वगैरे दाखवला कारण मला खालती जायचं होतं होळीचं पूजन करण्यासाठी मला घरातील देवांचं पूजन करून रेडी झाले खाली जाण्यासाठी होळीचं पूजन करण्यासाठी आणि स्वामी पण ना टॉवेल घेऊन बसलाय की मामा मला आपण साडी नेसतं म्हणून मी साडी घातली म्हणून अजून मिस्टर आले नाही आहेत ते येतील 9:30 वाजेपर्यंत काकाने आमच्या पिचकारी बनवले बघा आता तर भिजवा लागले सगळे होळी काकाने पिचकारी बनवले हे बघा असे आणि असं बघा सगळं उद्या येणार मजा हा पुसा समज चला खाली जायचं आता खाली या काकी आहेत ना या पण कोल्हापूरच्या आहेत माझ्यासारखंच ते आम्ही दोघी पण खालती आलो होळीचं पूजन नव्हतं सारखं धावत होता अजिबात थांबत नव्हता आणि सारखं पळत होतं सारखा कुठे धक्का लागेल का ते पडेल असं भीती वाटत होती पण मी वरती पण घेतलं पण तो अजिबात माझ्याकडे आला नाही आहे नंतर होळीचं पूजन वगैरे झालं छान असं आता वाजले 10:30 आणि आता आले मी घरी फुल्ल कलर केले आणि ही तर साडी मी अशी घालून गेलेली साडीला पण कलर लागला आहे काय माहिती जातो की नाही कलर आय होप गेला तर छानच आहे फुल्ल कलर केला आहे एकदम छोटा आमचा सगळ्यापासून 4 शर्ट चेंज केले हो पाणी म्हटलं दिलं पाणी तर सगळं सांडवं लागत पाणी आतमध्ये आता आंघोळ वगैरे करते मी पण थोडं जेवण करायचं आहे आता लावली मशीन आणि खूप कपडे होते आणि ह्यांना दिलं पहिलं जेवण ह्यांना लागलं सगळ्यांना भूक हो कशी आहे पुरणपोळी स्वामी कशी आहे पुरणपोळी सांग ना आता वाजले 11 आणि आता मी जेवणार दिवसभर ह्या पुरणपोळीच्या पाठीमागे लागून शेवटी जेवायला वाजले 11 असा होता आमचा आजचा दिवस मी पण आता जेवण करते आणि असा होता आमचा आजचा दिवस चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की आता खूप काम पेंडिंग आहे माझं